खरं तर शिवसेना आणि मनसे या फारसे अशी विभागणी करता येत नाही, कारण यांची ध्येयधोरणं आणि यांचे विचार एकच आहे. फक्त मनसेच्या निर्मितीनंतर यांचे अनुयायी वेगवेगळे झाले होते, परंतु आता या नव्या घोषणेमुळं दोन्ही शिवसेनेमध्ये जी काही मरगळ निर्माण झाली होती, मनसेमध्ये जी काही मरगळ निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होऊ शकते आणि एक नवा पर्याय मतदारांसमोर, विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता मनसे आणि शिवसेनेची जर युती झाली उद्धव ठाकरे गटाची, तर याचा चांगला एक परिणाम पडण्याची शक्यता आहे. असं एकदम काही सांगता येणार नाही का बा यांची युती होणारच आहे म्हणून, कारण उद्धव ठाकरे सध्या काँग्रेससोबत आहे आणि मनसेचे धोरण वेगळे आहे आणि मनसे हे वेगवेगळ्या जाती धर्माच्या याच्यावर बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांवर टीका टिप्पणी करत असल्यामुळं काँग्रेसवाले कदाचित उद्धव ठाकरे यांना त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यापासून रोखू शकतात किंवा मग ते काँग्रेसवाले त्यांच्या विरोधात होऊ शकतात जर एकत्र झाले तर. पण असं यायचे जे नेहमी अशा पद्धतीने चर्चा करत असतात, लोकांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मला असं नाही वाटत का बा नेमकं हे करतीलच म्हणून. हे एक प्रकारची आता राजकीय खेळी आहे. आता निवडणुका तोंडावर आहे आणि यांचं राजकीय पक्षांचं पूर्ण फोकस मुंबई महानगरपालिकेवर आहे. त्या संदर्भात हे दोन्ही पक्षांची एक खेळी आहे. मला नाही वाटत की असं होणार म्हणून. उद्धव ठाकरेंनी सूचक असं वक्तव्य केलेलं आहे, कारण येणाऱ्या महापालिका आहे आणि या महापालिकेत हे जर दोन पक्ष एकत्र आल्यास मुंबई महापालिका ही त्यांच्या ताब्यात येऊ शकते आणि महाराष्ट्रातल्याही राजकारणावर बराचसा परिणाम होऊ शकतो. आणि खरंच दोन भाऊ जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं होईल. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची नाराजी दूर करण्यात मनसे नेत्यांना अखेर यश आलंय. मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या भेटीनंतर आपण नाराज नसल्याचं खेडेकरांनी म्हटलंय. आपण कोणत्याही पक्षात प्रवेश